ओ आई साहेब, काय करायला लागलाय? काय नाही ग, आता उद्याच्याला वाढदिवसाला जायचं ना का कल्याणीकडे. हा हा, त्याची तयारी चालू आहे व्हय? हा म्हणलं उद्या सकाळ सकाळ निघायचं, गाडी केली आहे बरं का. आणि गाडी करून जाणार आहे आम्ही. म्हणजे लांब असल्यामुळं जायचं, लवकर निघायचं आणि संध्याकाळी निवांत यायचं तिचा वाढदिवस करून. तर एवढं तूप भरलंय बघा. बघा लेकीची किती काळजी. आणि ती काय आहे भरणीत? ही तिखट आहे, तिखट पण भरून घ्यायचंय तिला. माझ्या हातचं तिखट आवडतंय वर्गात. ती पण करते स्वतः. पण माझ्या तिखटाची चव म्हणजे आईच्या हातचं वेगळंच असतंय, तुम्हाला माहित आहे, काय वेगळं सांगायची गरज नाही. आणि का नाही विशेष मध्ये म्हणजे का नाही 2 म्हशी येल्या बघा. पण ती सारखी म्हणायची मला खाऊ वाटतंय, खजूर खाऊ वाटतंय, पण काहीच नाही, एवढं लांब देता येत नाही ना. आणि आता उद्या जायचंय, रात्रीच म्हैस येली बघा. सकाळी चिक काढला होता, त्याच्याकडनं एवढ्या खर्चाच्या वड्या करून फ्रीज बघा अगोदर स्टॉक तयार करून ठेवलाय उद्या जायचं आणि म्हणलं. का नाही फ्रीज मध्ये ठेवल्या तर बघा. हिला पण खाऊच घातले, त्या 2 म्हशी येईल ते बघा नाही, इथं सगळ्यांना दिल्या, खाऊ घातल्या, घरी भरपूर केल्या. आता ही तिच्या नशिबानं रात्रीच म्हशी येली, कारण की उद्या जायचंय. आणि सकाळी आमच्या मामांजीनं काढला बघा चिक, आणि त्याच्या वड्या करून कराय मी फ्रीज मध्ये ठेवल्या. असं मस्तपैकी गार होते त्याचा असतो आणि चांगल्या लागते त्या. तर अशी माझी भराभरी चालली. तर हिला वाटतंय काय करते, आणि घरीसाठी हो घरी पण एक ताट ठेवले आणि करून उकडून. आता हिने कापायच्या, त्याने मी कापल्याच नाही, ते असंच ठेवले हायचं गडबड सारखी कामाची. आणि का नाही भाज्या तिच्या आजीनं एवढं असं गटूड आणून ठेवले बाहेर. ती आता पॅकिंग मध्ये हरभऱ्याची भरली बघा, एवढी दाखवली तुम्हाला. हरभऱ्याची भाजी एवढी भरली. तिच्या पण आहे बरं का, तिला पण रान आहे, सगळं आहे, पण हरभरा लेट आहे तिचा. तर अशी माझी पॅकिंग आहे. तर चला तुम्ही पण बर्थडेला माझ्या कल्याणीच्या